आणि आता महाराष्ट्रातील चांद्यापासून बांद्यापर्यंत राज्यभरातील पावसाची खबरबात नेमकी काय आहे पाहूया। चांद्यापासून बांद्यापर्यंत कोसळधारेची खबरबात। रायगड जिल्ह्यातील काही नद्यांनी पाण्याची इशारा पातळी ओलांडली। नागोठण्यात अंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली। चिपळूणच्या मच्छी मार्केट परिसरात वाशिष्ठीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यात गड नदीला पूर आलाय। नदी पात्राजवळ मागझन बाजारपेठेतल्या दुकानांमध्ये देखील पाणी शिरलंय। पाण्यामुळे दुकानदारांचं मोठं नुकसान झालंय। तिकडे ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीने देखील पावसामुळे इशारा पातळी गाठली आहे। सतत पडत असणाऱ्या पावसामुळे काही भागात पाणी साचलंय। कल्याणमध्ये कालपासून कोसळणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। सुरक्षेसाठी कल्याण अहमदनगर मार्गावरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। खेडमध्ये सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे। शहरात ठिकठिकाणी पाणी भरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। अनेकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलाय। विरारमध्ये 2 दिवसांपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे तांसा नदीला देखील पूर आलाय। तांसा नदीचं पात्र दुतर्फा भरून वाहत आहे। आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना धोका निर्माण झालाय। लोणावळ्यात देखील पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे भुशी धरण भरलाय। सेल्फी आणि रील्स काढण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना पोलीस आणि जीवरक्षक मज्जाव करत आहेत। वाशिम जिल्ह्यामध्ये पडत असलेल्या पावसामुळे लेंढी नदीला पूर आलाय। पेरंडा गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाशिम राजंकी मार्ग बंद करण्यात आलाय।